गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीच्या समस्यांवर लक्ष दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याच पाहणी दरम्यान हिंजवडीचे सरपंच यांना खडेबोल सुनावल्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। नक्की हे संभाषण काय झालं होतं हेच आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत गणेश जांभूळकर आहेत, हिंजवडीचे सरपंच आहेत। सरपंच काय सांगाल, तुमचा एक व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, तुम्हाला त्यामध्ये खडेबोल सुनावल्याचं देखील पाहायला मिळते। नक्की काय संभाषण झालं, कशामुळे तुमचे खडेबोल जे आहे ते सुनावले होते? खडेबोल वगैरे असं काही नाहीये। दादाच्या पाण्यावर दादा जे अडचणी निर्माण दिसल्या, रस्ते खराब वगैरे, हे सगळे रस्ते PMRD PWD आणि MDCच्या अंडरमध्ये सगळे येतात रस्ते, आणि ते रस्त्याची चुकी त्यांची सगळी। त्याच्या चुकीचं मी दादाला बोलायला गेलो की दादा हा आमचा जो गावठाणचा रस्ता होतोय, तो रस्ता 2 रस्ते जे होते ते रस्त्यात थोडं विचार करून ते रस्ता गावठाण मंदिर बिंदिर असल्यामुळे ती थोडं विचार व्हावा। ग्रामपंचायत बिल्डिंग आहे आमची, तिथं मंदिर आहे, 50-50 वर्ष आले लोक इथं राहतात त्या इथं, त्या लोकांना अचानक सांगितलं काढून घ्या तर कसं होणार, त्यामुळे त्या लोकांचा रस्त्याचा विचार करावा। आणि पर्यायी रस्ते जे हिंजवडीच्या बाहेर आहे, सूर्य हॉस्पिटल ते ब्ल्युरीचं आहे, इकडं लक्ष्मी चौक रस्ता आहे, हे रस्ते स्वतः लोकांनी मान केलेले करून घ्या म्हणून स्वतः हे केलं त्यांनी, रस्ते अतिक्रमण काढून घेतलेले, जे रस्त्याला टपऱ्या अतिक्रमण ते काढून घेतलं होतं, तर ते अजून काहीच नाही काम केलं, पण माहिती नाही आलं ते काम का हे झाले। हा, ते दादांनी सांगायला गेलं होतं की दादा ते ऐकून नाही घ्या, दादांनी पण काय केलं की आपल्या एमडी बाहेर कंपन्या जातात आणि त्यामुळे आपला हा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे। या प्रॉब्लेममुळे कंपन्या बाहेर परराज्यात जातात म्हणून दादांचं असं म्हणणं होतं। पण दादाच्या बाबतीत उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी त्यांची बाजू मांडली, मी गावचा सरपंच आहे, मी माझ्या गावाची बाजू मांडत होतो, त्यामुळे दादा थोडा वेगळं वाटलं, त्यामुळे दादा थोडं बोलले। दरम्यान आपण पाहिलं तर इतका मोठा टॅक्स जो आहे तो ग्रामपंचायतीला जमा होतो, हा टॅक्स जातो पुढे, मग रस्ते असतील किंवा या अन्य समस्या कशामुळे उद्भवतात? जो टॅक्स आहे ना, जो टॅक्स आता MDCचा जो टॅक्स आम्हाला मिळायचा पूर्वी, तो पूर्ण 100% मिळायचा, आणि अलीकडे 7 वर्ष आले काय आलं, पूर्ण टॅक्स आहे तो अर्धा टॅक्स आम्हाला मिळतो, अर्धा टॅक्स MDC घेते। MDC टॅक्स का घेते की टॅक्स यासाठी घेते की त्यांच्या एरियामध्ये रस्ते खराब झाले असतील, लाईटी गेले असतील, काही गार्डन खराब आहेत, कचऱ्याचे व्यवस्थापन असून देवबत्ती असू, यासाठी सगळ्या ते टॅक्स घेतात, आणि 7 वर्षापर्यंत टॅक्स घेतात। आमच्या 3 ग्रामपंचायत हिंजवडी मानमारूनची किती टॅक्स आहे? तर आम्हाला कंपनीचा काही 10-12 करोड रुपये टॅक्स मिळतो, त्यात अर्धा घेते। म्हणजे हिंजवडी पुरतं बोलतोय मी, माणसां मारूनचा ते आज मला सांगता येणार नाही, पण त्यांचं पण ते अर्धा टॅक्स घेतात, आणि ते अर्धा टॅक्स घेऊन काय विकास करत नाही ना, त्यांच्या भागात विकास करा म्हणतो, आमच्या भागात करीत नाही, आणि त्या विकास न करण्यामुळं हा प्रश्न उद्भवला। बस पाण्याखाली जाणं म्हणा, पुन्हा पाणी साचणं म्हणा, कुठं खड्ड्याचं हे झालं, तर हे फक्त MDCची चुकी आहे। यात ग्रामपंचायत काही चुकी नाही, 3 ग्रामपंचायत काही चुकी नाही, आणि त्याच्यामुळे काय झालं, या IT वाल्याला काय माहित नसतं। IT वाले काय करतात, कोणत्या पेपरला बातमी आली, मीडियाच्या बाबतीत आली, त्याच्यात ते धरून बसतात, हे ग्रामपंचायत चुकी आहे, आणि या ग्रामपंचायतच्या चुकीमुळे आम्हाला या ट्रॉफीला सामना करायला होतो। त्यात काही चुकी नाही आमची, हे सगळं MDCची चुकी आहे। आता आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा अन्य नेते जे आहेत ते आता ITS ला घेऊन मिटिंग करतायत, ग्रामस्थांना कुठेतरी डावलं जातं असं वाटतंय? नाही, आम्ही टाइम मागतो दादाचा, टाइमच भेटत नाही। ITS पुढे भेटलं तर ITS लगेच रोडला दादा थांबून ITS संघ गप्पा मारतात की काय तुमचं समस्या आहे, ठीक आहे, त्यांची समस्या तुम्ही जाणून घ्या ना, ती समस्या कुणामुळे झाली हे पण तुम्ही त्याचं खोलापर्यंत गेलं पाहिजे ना। त्यात ग्रामपंचायत काय चुकीच आहे, म्हणून मी ग्रामपंचायत दादाला म्हणतो की आम्हाला टाइम द्या। आता आम्ही त्याची PMRDला बळच घुसलोय, आमंत्रण नाही काय नाही, आम्ही बळच घुसलोय, आम्हाला 2 वेळा बाहेर काढलं, माणसांनी मला मानच्या सरपंचाला मला, त्या बळच 2 वेळा आतमध्ये गेलो, आणि मग दादाला ते थोडं बोललो, दादा थोडी चर्चा झाली, दादा म्हणले बघू काय करू। पण असं आमचं सगळ्या गावाचं म्हणणं आहे की आम्हाला थोडं कधी त्यांनी एक मिटिंग द्यावा, भले ती मिटिंग मुंबईत असू दे, पुण्यात असं आम्ही जायला तयार आहे सगळे ग्रामस्थ, आणि आमचं म्हणणं मानायला तयार आहे, जेणेकरून आमची शाळा, आमच्या रस्त्याच्याकडे जे 50-50 वर्ष झाले लोक राहतात त्यांना थोडा न्याय भेटावं, आणि मंदिरं आहेत आमची, मशानभूमी आहेत आमचे, दशरथी घाट आहेत, आणि शाळा आहे, माझी स्वतःची शाळा आहे, हा, आणि स्वतः ग्रामपंचायत ऑफिस पण त्याच्यामध्ये, ते पण त्याच्यामध्ये जाते। मग आम्ही ते गेल्यानंतर आता शाळा मला वाटतं 2,500 माझ्या मुलं आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये, ते कुठं बसणार माझ्या शाळेत कार्य झाले। हे जर असलं तर आता आपण पाहिलं तर ग्रामस्थांकडून असं देखील आरोप होतो की ज्याची 1 फूट जागा जात नाही तो त्या मीटिंगला बसतो आणि ग्रामस्थांना बाहेर ठेवण्यात येते। होतच झालं ना। आता IT वाले कुठले माहिती का, भोसरी, तुमचं वाकड झालं, कोथरूड झालं, हडपसर, ही कुठे IT वाले, हे दादाला सांगतात कानामध्ये, दादाच्या कानावर सांगणार की दादा हा रस्ता असा व्हायला पाहिजे, दादा तो रस्ता तसा व्हायला पाहिजे, हे पडू दे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय। आणि आमच्या शेती एवढ्या गेल्या तिथं, आता आमच्या गावात गायनाची जागा होती, मला वाटतं 200 एकर जागा, ती सगळी MDCने घेतली, काही रुपये दिले नाही आम्हाला। मारुनीची मानची पण कितीतरी जागा घेतली, मला वाटतं का 1000 हेक्टर 3000 एकर जमीन मानची एक्वायर झाली त्यावेळेस, त्याला काय म्हणलं काहीच नाही भेटलं, थोडं 2 कमी पैशामध्ये घेतलेली जागा आहे। मग त्या लोकांना थोडं आयुष्यात घेतलं पाहिजे ना आता या टायमाला,
तुम्ही IT वाले कुठे राहिला बाहेरचे आणि सांगतात प्रॉब्लेम आहे हिंजवडीची. तर आम्ही सांगतो हिंजवडीचे ITs जे राहिला हिंजवडीमध्ये त्यांची काही चुकी नाही, त्यांना माहिती प्रॉब्लेम कुणामुळे होतोय. MIDC आणि PMRD PWD यांच्यामुळे प्रॉब्लेम होते. ग्रामपंचायतीच्या काही चुकी नाहीये. गेल्या काही दिवसापासून ITs कडून मागणी होते की महानगरपालिकेत हिंजवडीचा समावेश करा. तुमची ग्रामस्थ म्हणून आणि सरपंच म्हणून आणि गावकऱ्यांकडून काय भूमिका असणार आहे? माझ्या गावाची मागणी अशी आहे, माझ्या इतर आजूबाजूच्या गावाची, की आमची स्वतंत्र नगरपालिका व्हावा किंवा आमची ग्रामपंचायत ठीक आहे. तर जी गावाच्या ग्रामस्थांची मागणी तीच सरपंचाची मागणी आहे. कारण काय आहे, पालिका पिंपरी चिंचवड गेले 10 वर्ष आले, तातडे गाव 14 वर्ष आले, वाकड पुढे सुविधा आहे. त्याचे रस्ते बघा तुम्ही, आता आमचं हात सोडलं की लगेच ती हात चालू होती वाकडची. तीच बॉम्ब आहे ना, रस्ता खराब आहे तिकडे, ट्रॉफिक फुल आहे तिकडे, आमच्यापेक्षा जास्त तिकडे आले जास्त. माझ्या जर हातीमध्ये हिंजवडीमध्ये जर थोडा खड्डा असला तर मला एखाद्या ग्रामस्थांनी फोन गेले खड्डा झाला इथं, तर मी लगेच दुसऱ्या खड्डा बुजू करतो. असे माझे पुरावे, माझ्यावर पुरावे आहेत सगळे. पण मी हजार वेळा पत्र केले MIDCला की तुमचे हे करा, दुरुस्ती करा, कचऱ्याची समस्या ते करते. MIDC लक्ष घालत नाही आणि त्यांनी मध्येच काढ घातलाय की पालिका जाऊ दे, पालिका जाऊ, काही ITs वाल्यांनी त्यांनी पालिकेत जाऊन त्यात काही सुधारणा होणार नाही. आमची ग्रामपंचायत सक्षम आहे किंवा आम्ही स्वतंत्र 7 गाव नगरपालिका व्हावा अशी आमची सगळ्या 7 गावांची इच्छा आहे. नक्कीच आमची 7 गावं जी आहेत ती हा विकास करण्यासाठी सक्षम आहेत. आम्हाला महापालिकेत येण्याची गरज नसल्याचा सरपंच गणेश जांभूळकर यांच्या कडून जे आहे त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आपल्याला रिपोर्ट पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.